चला, आज आपण फुटबॉलच्या एका अशा युगात जाऊया, जे म्हणजे एकाच वेळी खूप सुंदर होतं, पण तितकंच रक्तरंजित सुद्धा होतं. वर्ष होतं 2010. बरोबर. स्पेनमध्ये दोन महासत्ता एकमेकांसमोर उभ्या होत्या. एका बाजूला होती पेप गार्डियोला यांची बार्सलोना जी मैदानावर जणून एखादी कलाकृती सादर करत होती. आणि दुसऱ्या बाजूला होते जोजे मोरिन्हो, जे रियल माद्रिद नावाच्या एका झोपलेल्या राक्षसाला जाग करत होते. अगदी. आज आपण याच दोन महान फुटबॉल विचारांमधील संघर्षाचा सखोल आढावा घेणार आहोत. विशेषतः एका सामन्याने फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात हिंसक युगाला कशी सुरुवात केली हे समजून घेऊया. बरोबर. आणि हे समजून घेणं महत्वाचं आहे की ही फक्त दोन क्लबमधली स्पर्धा नव्हती. नाही, ही त्यापेक्षा खूप मोठी गोष्ट होती. ही दोन तत्वज्ञानांची लढाई होती. एका बाजूला गार्डियोला, ज्यांच्यासाठी फुटबॉल म्हणजे सौंदर्य, ताबा आणि परफेक्शन. आणि दुसऱ्या बाजूला मोरिनो. ज्यांच्यासाठी जिंकणं हे सुंदर खेळण्यापेक्षा जास्त महत्वाचं होतं. गंमत म्हणजे रियल माद्रिदचे अध्यक्ष फ्लोरेंटिनो पेरेझ यांनी मोरिनोना मुद्दाम निवडलं होतं, नाही का? हो, कारण काही महिन्यांपूर्वीच मोरिनो यांनी त्यांच्या इंटर मिलान संघासोबत ग्वार्डियोलांच्या अजिंक्य बार्सलोनाला हरवून चॅम्पियन्स लीगच्या बाहेर काढलं होतं. अच्छा. त्यामुळे ही फक्त एका सामन्याची नाही, तर एका युद्धाची घोषणा होती. आणि या युद्धाची पहिली लढाई झाली 29 नोव्हेंबर 2010 रोजी, एल क्लासिको. सामन्यापूर्वी वातावरण प्रचंड तापलं होतं. मोरिनो यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत मानसिक युद्ध सुरू केलंच होतं. त्यांचं एक वाक्य खूप गाजलं होतं. कोणतं? जर बार्सेलोना स्वर्गात खेळत असेल तर आम्ही त्यांना नरकात परत आणू. अरे देवा. आणि कॅम्प नो स्टेडियममध्ये जवळपास 1,00,000 चाहते होते. त्या दिवशी नेमकं काय घडलं? त्या दिवशी मैदानावर जे घडलं ते मोरिनो किंवा रियल माद्रिदच्या इतिहासातील सर्वात अपमानजनक प्रकरणांपैकी एक होता. इतकं? हो. बार्सेलोना इतक्या सहजतेने खेळत होती, जणू काही नदीचा प्रवाह वाहत आहे, आणि माद्रिदचे खेळाडू त्या प्रवाहात गटांगळ्या खात होते. म्हणजे त्यांना चेंडूच मिळत नव्हता? अजिबात नाही. 10व्या मिनिटाला झावीने पहिला गोल केला. त्यानंतर लगेच पेड्रोने दुसरा. मध्यांतरापर्यंत स्कोर 2-0 होता. फक्त 2-0? हो, पण तो 5-0 किंवा 6-0 पण असू शकला असता. म्हणजे मध्यांतरापर्यंतच 2-0ची आघाडी होती. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये माद्रिदने काही प्रतिकार केलाच नाही का? प्रतिकार करण्याचा प्रश्नच नव्हता. माद्रिदची टीम पूर्णपणे खचली होती. अच्छा. दुसऱ्या हाफमध्ये डेव्हिड विल्लाने लिओनेल मेस्सीच्या 2 अप्रतिम पासवर 2 गोल केले. आणि 5वा? आणि शेवटी जेफ्रेनने 5वा गोल ठोकला. स्कोअरबोर्डवर 5-0 आकडा दिसत होता. 5-0. मोरिन्हो यांच्या मॅनेजर म्हणून कारकिर्दीतील सर्वात मोठा पराभव. हो. बार्सेलोनाचे चाहते ओरडत होते, मोरिन्हो थिएटरमध्ये जा. पण खरी गोष्ट तर यानंतर घडली असं म्हणतात. अगदी जेव्हा मोरिन्हो टनलमधनं आत जात होते तेव्हा ते स्वतःशीच फुटफुटले. याचा आनंद घ्या, हे जास्त काळ टिकणार नाही. आणि त्या रात्री एका स्पर्धेचा शेवट झाला नाही, तर एका महाभयंकर आगीला सुरुवात झाली. बरोबर. ही आग दुसऱ्या दिवशी माद्रिदमध्ये पोहोचली असेल. वर्तमानपत्रांमध्ये आणि चाहत्यांमध्ये काय प्रतिक्रिया होती? अजिबात सोपं नव्हतं. माद्रिदमध्ये शांतता होती, पण ती वादळापूर्वीची शांतता होती. वर्तमानपत्रांनी याला शतकातील सर्वात मोठी लाज असं म्हटलं. या एका पराभवाने मोरिन्हो यांची द स्पेशल वन ही ओळखच जणू पुसून टाकली होती. आणि मग त्यांनी निर्णय घेतला. एकच निर्णय. जर आपण बार्सेलोनाला त्यांच्या खेळात हरवू शकत नाही, तर आपण त्यांना खेळूच देणार नाही. त्यांनी आपल्या खेळाडूंना काय सांगितलं? स्पष्ट सांगितलं, आपण पुन्हा कधीही असे हरणार नाही. जर त्यांना सौंदर्य हवं असेल तर आपण त्यांना अराजकता देऊ. अराजकता देऊ याचा नेमका अर्थ काय होता? त्यांनी प्रशिक्षणात किंवा रणनीतीमध्ये नेमके काय बदल केले? याचा अर्थ होता की आता फुटबॉल जिंकण्यासाठी नाही, तर प्रतिस्पर्ध्याला रोखण्यासाठी खेळला जाणार होता. म्हणजे डिफेन्सिव्ह. हो, पण फक्त डिफेन्सिव्ह नाही. मोरिन्होंनी लो ब्लॉक आणि काउंटर अटॅक यावर भर दिला. म्हणजे माद्रिदचे खेळाडू चेंडूच्या मागे राहून बार्सेलोनाला मोकळी जागाच देत नव्हते. आणि चेंडू मिळाल्यावर? चेंडू मिळताच काही सेकंदात क्रिस्टियानो रोनाल्डो, एंजेल डी मारिया यांच्या वेगाचा वापर करून थेट हल्ला करायचा. हे तर बार्सेलोनाच्या खेळाच्या अगदी विरुद्ध होतं. अगदी. याशिवाय त्यांनी पत्रकार परिषदांनाच आपलं शस्त्र बनवलं. ते उघडपणे रेफरींवर आणि लीगवर बार्सेलोनाला झुकतं माप देत असल्याचा आरोप करू लागले. आणि खेळाडूंवर याचा काय परिणाम झाला? म्हणजे पेपे, सर्जिओ रामोस? ते खेळाडू राहिले नाहीत.
मग ते सैनिक बनले. मोरिनोनी त्यांच्या मनात एक गोष्ट बसवली होती की बार्सेलोनाचे खेळाडू हे मित्र नाहीत तर शत्रू आहेत. यामुळे मैदानावरचा प्रत्येक सामना हा वैयक्तिक लढाई बनला असेल. नक्कीच. पेपे कसा डिफेंडर बनला ज्याला प्रतिस्पर्धी घाबरत होते. रामोस अधिक आक्रमक झाला आणि क्रिस्टियानो रोनाल्डो तो तर एक शस्त्र बनला होता. हो अधिक धारदार, थंड आणि रागीट. आणि मग तो क्षण आला ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. एप्रिल-मे 2011. 18 दिवसात 4 क्लासिको. हो, कोपा डेल रे फायनल, 2 चॅम्पियन्स लीग सेमीफायनल आणि एक ला लिगा सामना. हे तर एखाद्या प्रेशर कुकरसारखं होतं. वातावरण इतकं विषारी झालं होतं की काहीतरी मोठं घडणार हे निश्चित होतं. आणि घडलं. नक्कीच. आणि या 4 सामन्यांच्या मालिकेत मोरिनियोंची नवी रणनीती पहिल्यांदा यशस्वी झाली. कोपा डेल रेच्या फायनलमध्ये. बरोबर. त्यांनी बार्सिलोनाला अक्षरशः खेळूच दिलं नाही. प्रत्येक टॅकल कठोर होता, प्रत्येक फाऊल हेतू पुरस्कार होता. सामना अतिरिक्त वेळेत गेला. आणि तिथे रोनाल्डोने एका शानदार हेडरवर गोल करून माद्रिदला 1-0 ने विजय मिळवून दिला. 5-0चा बदला. हो. आणि मोरिनियो यांनी फक्त एक बोट वर करून इशारा दिला की ही तर फक्त सुरुवात आहे. तर मोरिन्हो यांना अखेर यशाची किल्ली सापडली होती. पण हीच रणनीती चॅम्पियन्स लीगमध्ये कामी आली का? नाही. तिथेच मोरिनियोंची रणनीती त्यांच्यावरच उलटली. म्हणजे सामना खूपच आक्रमक झाला होता. आणि मग तो क्षण आला जेव्हा पेपेने डॅनी ॲल्वेसवर एक धोकादायक टॅकल केला. आणि त्याला थेट रेड कार्ड मिळालं. हो. या निर्णयावर मोरिन्यो इतके संतापले की त्यांनी रेफरीची खिल्ली उडवली आणि त्यांनाही मैदानाबाहेर काढण्यात आलं. आणि मग 10 खेळाडूंनिशी खेळणाऱ्या माद्रिदविरुद्ध लिओनेल मेस्सीने सूत्र हातात घेतली. तो गोल. हो. त्याने एकट्याने 5 खेळाडूंना चकवून एक असा अविश्वसनीय गोल केला जो चॅम्पियन्स लीगच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलांपैकी एक मानला जातो. सौंदर्याने अराजकतेवर मात केली होती. आणि सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेबद्दल मी ऐकलं आहे, ती खूप वादग्रस्त ठरली होती. ती पत्रकार परिषद इतिहासातील सर्वात वादग्रस्त भाषणांपैकी एक आहे. काय म्हणाले होते ते? ते शांतपणे बसले आणि म्हणाले, का? नेहमी बार्सेलोनासोबतच असं का होतं? बार्सेलोनासारख्या महान संघाला या मदतीची गरज का लागते? म्हणजे त्यांनी थेट युएफावर आरोप केला. युएफा, रेफरी, गार्डियोला, संपूर्ण फुटबॉल विश्व. त्यांनी स्वतःला माद्रिद विरुद्ध संपूर्ण जग अशा भूमिकेत उभं केलं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे माद्रिदचे चाहते त्यांच्यावर विश्वास ठेवू लागले. हो. त्यांनी एक अशी कथा रचली होती जिथे ते स्वतः बळी होते. म्हणजे हे शत्रुत्व आता मैदानापुरतं मर्यादित राहिला नव्हता. पण यानंतरही एक क्षण असा आला ज्याने या संघर्षाला एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवलं. ऑगस्ट 2011, स्पॅनिश सुपर कोपा. तो डोळ्यात बोट घालण्याचा प्रकार. हो. तो क्षण म्हणजे या शत्रुत्वाचा कळस होता. दुसऱ्या लेगच्या शेवटी मार्सेलोने सेस्क फाब्रेगासवर एक अतिशय घाणेरडा टॅकल केला. आणि मैदानावर हाणामारी सुरू झाली. अक्षरशः दोन्ही संघाचे खेळाडू आणि स्टाफ एकमेकांना भिडले. आणि त्याच गोंधळात कॅमेऱ्याने एक दृश्य टिपलं. काय? मोरिन्यो शांतपणे ग्वार्डियोला यांचे सहाय्यक टिटो विलानोवा यांच्याजवळ गेले आणि त्यांच्या डोळ्यात बोट घातलं. 1 मिनिट थांबा. म्हणजे एका व्यावसायिक फुटबॉल सामन्यात जगासमोर एक मॅनेजर प्रतिस्पर्धी टीमच्या असिस्टंटच्या डोळ्यात बोट घालतोय? हे तर अविश्वसनीय आहे. या घटनेने सर्व मर्यादा ओलांडल्या. याचा अर्थ काय होता? हा फक्त राग होता? नाही, हे एक प्रतीक होतं. ग्वार्डियोला आणि बार्सेलोना स्वतःला फुटबॉलच्या नैतिकतेचे रक्षक मानत होते. मोरिन्यो यांनी हे दाखवून दिलं की तुम्हीही माझ्यासारखेच आहात. त्यांनी ग्वार्डियोला यांना त्यांच्या शांत प्रतिमेतून बाहेर काढून चिखलात खेचलं. अगदी. या घटनेनंतर फुटबॉल मागे पडला आणि फक्त वैर उरलं. आणि ह्या सगळ्याचा स्पॅनिश राष्ट्रीय संघावर, अरे देवा, त्यांच्यात तर भांडणं झाली असणार. भांडणं. मैत्रीच तुटली. रिपोर्ट्सनुसार इकर कॅसेलास आणि झावी पिके, जे एकेकाळी खूप चांगले मित्र होते, त्यांचं बोलणं बंद झालं. हो. सर्जिओ रामोस आणि कार्ल्स पुयोल यांच्यातही वाद सुरू झाले. स्पेनची सुवर्ण पिढी 2 माणसांच्या विचारधारेमुळे विभागली जात होती. मोरिनियो यांच्यासाठी हा एक विजय होता. नक्कीच. कारण त्यांनी प्रतिस्पर्धी संघात फूट पाडली होती. पण स्पॅनिश फुटबॉलसाठी हा एक काळा डाग होता. इतका टोकाचा संघर्ष जास्त काळ टिकू शकत नाही. अखेर या युद्धाचा शेवट कसा झाला? 2012 पर्यंत हे युद्ध खूप लांबलं होतं. ग्वार्डियोला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या थकले होते. त्यांच्या प्रत्येक पत्रकार परिषदेत त्यांना मोरिनियोंबद्दल विचारलं जायचं.
त्यांना सतत या नकारात्मकतेचा सामना करावा लागत होता. आणि मग त्यांनी बार्सेलोना सोडली. हो, एका पत्रकार परिषदेत ते म्हणाले, मी रिकामा झालो आहे. माझ्याजवळ देण्यासारखं काहीच उरलेलं नाही. त्यांनी शांतपणे बार्सेलोनाचा निरोप घेतला. एका अर्थाने मोरिनिहो यांनी त्यांना थकवून हरवलं. बरोबर. तर मोरिनियोंचा विजय झाला म्हणायचा. त्यांनी गार्डियोला यांना बाहेरचा रस्ता दाखवला. मग माद्रिदमध्ये त्यांचं काय झालं? हा एक प्रकारचा पिरिक विक्ट्री होता. म्हणजे असा विजय ज्यात नुकसान जास्त होतं. अच्छा. ग्वार्डियोला गेल्यानंतरच्या पुढच्याच वर्षी मोरिनो यांनी माद्रिदला 100 गुणांसह लीग जिंकून दिली, जो एक विक्रम होता. पण त्यांची स्वतःची टीम आतून तुटत होती. त्यांनी खेळाडूंना सैनिक बनवलं होतं, मित्र नाही. त्यांनी इकर कॅसिलास सारख्या क्लबच्या दिग्गज खेळाडूला संघातून बाहेर बसवलं, ज्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये 2 गट पडले. हो. रामोस आणि इतर खेळाडूंनी त्यांच्या पद्धतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. अखेरीस 2013 मध्ये वाद, राग आणि मतभेदांच्या वातावरणात मोरिनो यांनीही माद्रिद सोडलं. म्हणजे दोन्ही सेनापतींनी रणांगण सोडलं होतं. बरोबर. तर या सगळ्या धुळीनंतर या महायुद्धाचा फुटबॉलवर कायमस्वरूपी काय वारसा राहिला? त्यांनी केवळ स्पॅनिश फुटबॉलच नाही तर संपूर्ण जगातील फुटबॉल बदलला. त्यांनी आधुनिक फुटबॉलसाठी 2 मुख्य विचारसरणी तयार केल्या. एक गार्डियोला यांची, ज्यांनी नियंत्रणावर आणि सुंदर खेळावर विश्वास ठेवला. क्लॉपच्या डॉर्टमुंडपासून ते आर्टेटाच्या आर्सेनलपर्यंत अनेक संघांना त्यांनी प्रेरणा दिली. आणि दुसरी मोरिनियो यांची, जे व्यावहारिक, शिस्तबद्ध आणि कोणत्याही परिस्थितीत हार न मानणारे होते. जसे की दिएगो सिमोने यांचे ॲटलेटिको माद्रिद. म्हणजे आजही जेव्हा आपण क्लॉप विरुद्ध ग्वार्डियोला किंवा कोणत्याही मोठा सामना पाहतो तेव्हा त्यात त्या युद्धाचा अंश सापडतो. अगदी बरोबर. ही लढाई 2 संघांची नव्हती तर 2 विचारांची होती. खेळ कसा खेळला पाहिजे? तो जिंकण्यासाठी खेळला पाहिजे की सुंदरतेसाठी? हो. काही वर्षांनी जेव्हा हे दोघे इंग्लंडमध्ये पुन्हा समोरासमोर आले तेव्हा त्यांच्यातील ती आग कमी झाली होती. पण आदर वाढला होता. हो. ते आता एकमेकांना शत्रू म्हणून नाही तर एकमेकांचं प्रतिबिंब म्हणून पाहत होते. पेप यांच्याकडे खेळाची शुद्धता होती तर मोरिनियो यांच्याकडे जिंकण्याची चिकाटी. आणि या दोघांनी मिळून एक असं युग घडवलं ज्याची पुनरावृत्ती कदाचित कधीही होणार नाही. जयासाठी नव्हती तर तत्वज्ञानासाठी होती. आणि या संघर्षात कुठेतरी खेळाचाच पुनर्जन्म झाला. जाता जाता एक विचार मनात येतो. जग नेहमी विजेते आणि पराभूत यांच्यात विभागलेलं असतं. पण फुटबॉलला आज जे स्वरूप मिळालं आहे त्यासाठी ग्वार्डियोला यांचं सौंदर्य आणि मोरिनो यांचं अराजक या दोन्ही गोष्टींची गरज होती का? एक दुसऱ्याच्या विरोधात इतक्या टोकावर उभा राहिल्याशिवाय त्यापैकी कोणीही इतक्या उंचीवर पोहोचू शकलं असतं का? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.